अध्याय 18. श्री गणेशा नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, असा प्रश्न सेवे करी करिता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती सांप्रत, परी कही मतला त्यात योग्य नाही दिसेना. जेव्हा येईल तुमच्या आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी, अधिकार नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिनी तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताच्या भ्रांता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत पावता वर्तमान कळलं त्या. तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिमान, त्याचे शरीर समाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणले आपणापासी, एके दिवशी समर्थांशी दादा प्रीती दाखविले. समर्थ बोलले बाईची, 4 वेळा जेऊ घाल यासी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाला आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. तेज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन करा यासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान ताशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांग मज लागे. समर्थ वृत्तई कोणी म्हणती द्यावे पाठवूनी, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाशी दिसले जे भले तेची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठवले के जे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकरा सांगती, त्याशी मुंबईशी पाठविती. ब्रह्मचाराशी आज्ञा करती, याशी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसन निशी, गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता न रुच चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्याची पहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ अशा समयी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकासी मस्तिकी ठेवत आदाच्या. मोर्चले आणूनी सत्वर धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता, परती झाला तिच्या चित्ता. हृदय प्रकटलं ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती बेड खचित लपविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती अशी, जे बरे वाटेल आम्हाची, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासे गोसावी बनवून टाकीला आपण मारून, इतकेची पुरे झाले. एकोणी ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने एकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बाळ पिडत स्वस्ते. परी समर्था त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठवित भिक्षेशी, ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले, अधिकच कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलविले, काय सांगती त्याशी.
अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य मनोने तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईनी पाहुनी कळदन विष्ट अंत करणी म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण ऐकोनी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे कोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरती मंगाले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालवली इति श्री स्वामी चरित्र सानामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ भक्त परिषद षष्टोदशो अध्याय गौढा श्रीरस्तु शुभभवतु।